आमच्या जय जनार्दन भक्तवारी परिवार व सर्व विश्वस्त मंडळ यांच्याकडनं आम्ही एक मागणी करतोय का या येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वामी शांतिगिरीजी महाराज हे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्या करत असताना त्यांनी जे काही पॉम्पलेट छापलेले आहेत त्याच्यावर आमचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची फोटो आणि नाव याचा उल्लेख करून ते वापरत आहे। सदर ते पत्रक वापर झाल्यानंतर ते पत्रक कुठेतरी पडलेले असते अशी एक मीडियावर एक 4-5 दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली आणि ती व्हायरल झालेली क्लिप आमच्यापर्यंत आली। सर्व भक्तगणांनी आमच्याशी संपर्क साधला का हे काय चाललेलं आहे। तर या दृष्टिकोनातनं सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा खाली पडून ती मलिन होती आणि त्यांच्या नावाचा गैरवापर राजकारणासाठी केला जातोय, हा कुठेतरी थांबावा यासाठी आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळाच्या वतीने एक विनंती करतोय का लोकशाहीमध्ये सर्वांना राजकारण करण्याचा कुठलेही इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे, ते त्यांनी लढवावं। परंतु गेल्या 2009च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मधून त्यांनी मागची निवडणूक लढवली, त्यावेळेस त्यांनी कुठेही जनार्दन स्वामी महाराजांचा फोटो किंवा नाव याचा वापर केला नाही। त्यावेळेस आम्ही कोणीही विश्वस्तांनी त्यांना विरोधही केला नाही किंवा तो त्यांचा लोकशाहीचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो त्यांनी करावा। परंतु त्या इलेक्शन मध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि आज त्यांनी इथे येऊन परत नाशिकच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवायची आणि त्यामुळे सद्गुरू जनार्दन स्वामींचा फोटो वापरून ती इलेक्शन मध्ये इतर भक्तगणांचे मनोबळ डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या सगळ्या भावनांचा आदर राखून आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आपल्या मीडियाद्वारे एक प्रेस नोट पण काढली का त्यांनी इलेक्शन मध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा हे वापरू नये। जर नाही झाले तर आम्ही या पुढचं जे काही पाऊल आहे विश्वस्तांच्या वतीने ते नक्कीच उचलू। हो, असंच म्हणावं लागेल। त्यांनी जे घेतलेले आहेत फोटोच्या माध्यमातूनच ते जय जनार्दन परिवाराचा मी उत्तराधिकारी आहे हे त्यांचं म्हणणं आहे, पण ते कुठल्याही प्रकारचे उत्तराधिकारी नाही आहेत। ते राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन परंपरेतील एक संन्यासी आहेत, ते कुठल्याही प्रकारचे उत्तराधिकारी नाही आहेत। तर त्यांनी तो वापर करू नये ही आमची रास्त मागणी आहे। उत्तराधिकारी याच्यामध्ये 2003चा निकाल आहे कोपरगाव कोर्टाचा। आमचा त्यांच्या उमेदवारीला कुठलाही विरोध नाही, त्यांनी कुठल्याही पक्षाची उमेदवारी फक्त एकच म्हणणं आहे आमच्या सद्गुरूंच्या फोटोचा व नावाचा वापर त्यांनी करू नये आणि आमच्या भक्तांच्या भावना दुखवू नये। 2 लाख जर भक्त परिवार त्यांच्या मागे आहेत तर मग त्यांना काय आवश्यकता आहे, त्यांनाही करू, त्यांनी इलेक्शन लढवावं आणि ते खरोखरच जर निवडून आले या इलेक्शन मध्ये तर आम्ही विश्वस्त एक लोकसभेचा प्रतिनिधी खासदार म्हणून आमच्या विश्वस्त मंडळातर्फे आम्ही सर्वात प्रथम त्यांचा सत्कार करू। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या संस्कारित हृदयेश्वर महादेव ट्रस्ट त्र्यंबकेश्वर व सर्वेश्वर महादेव ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने या दोन्ही पत्र प्रेस नोट आम्ही जाहीर केलेली आहे। माझं नाव अनंत सुरेश पाचोरकर, मी हृदयेश्वर महादेव ट्रस्ट त्र्यंबकेश्वर याचा एक विश्वस्त आहे।